आपला 10वा अध्याय चालू आहे आणि आज त्यातला 36वा श्लोक आहे. द्यूतम छलयतामस्मी तेजस्तेजस्विनामहम जयोस्मी व्यवसायोस्मी सत्वं सत्वमतामहम वृष्णीनां वासुदेवोस्मि पांडवानां धनंजय मुनीनाम मुनीनामप्यहं व्यास कवीनाम कवीनामुशना कवी. स्पष्टपणे चोरी चाले चव्हाट्यात, परी नाही येत निवाराया. छळी तया माझी ऐसे जे का द्यूत, विभूती निभ्रांत माझीच ती. द्यूत म्हणजे जुगार. तेजस्वी वस्तुत जे का असे तेज, ती माझी सहज विभूती गा. सर्व अंगीकृत कार्यान माझी साच, विजय तो मीच ऐसे जाण. आता हे कुठेतरी गुण दिलेत माणसातले. स्पष्टपणे चोरी चाले चव्हाट्यात, परी नाही येत निवाराया. छळीतया माझी ऐसे जे का द्यूत, विभूती निभ्रांत माझीच ती. हे म्हणजे वाईट गुण सुद्धा माझेच आहेत, माझ्यातनच निर्माण होणाऱ्या गोष्टी आहेत. तेजस्वी वस्तुत जे का असे तेज, ती माझी सहज विभूती गा. सर्व अंगीकृत कार्या माझी साच, विजय तो मीच ऐसे जाण. व्यवसायान माझी न्याय्य व्यवसाय, तो मी देवराय म्हणे ऐसे. सर्व सत्व गुण संपन्ना माझारी, जे का अवधारित सत्व ते मी. पार्था यादवात ऐश्वर्ये भूषित, तो मी भगवंत पाहे येथे. जो मी वसुदेव देवकी नंदन, झालो अवतीर्ण मथुरेत. जन्मताची मज नेओनी गोकुळी, यशोदे जवळी ठेवूनिया. यशोदेची कन्या योगमाया जाण, आणिली तेथून वसुदेवे. पार्थास्तनपान निमित्ते करोनी, शोषिले मी प्राण पुतनेचे. जेणे बाळदशा संपण्यापूर्वीच, अदानवी साच सृष्टी केली. महेंद्राचा गर्व टाकीला झाडोन, करी गोवर्धन धरोनिया. त्याचं सगळं चरित्र त्यांनी इथे सांगितलंय की त्याचा जन्म कुठे झाला, मग त्याला कुठे पोचवण्यात आलं, सगळी स्टोरी जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जेणे बाळदशा संपण्यापूर्वीच अदानवी साच सृष्टी केली. महेंद्राचा गर्व टाकीला झाडोन, करी गोवर्धन धरोनिया. कालिंदीचे दुःख निवारिले जाण, करोनी मर्दन कालियाचे. जेणे गोकुळाचे केले संरक्षण, दावाग्नी पासून धनंजया. करोनी उत्पन्न दुजी धेनु वत्से, लावी येले पिसे विरंचिस. बाळपणाची या उषकाली जेणे, अर्जुना लिलेने एकाएकी. कंस कंस चाणूरादी मोठमोठे दुष्ट, टाकिले गा नष्ट करोनिया. सकळ हे पार्था आहे तुझ ठावे, म्हणून सांगावे किती आता. त्याचं कर्तृत्व आणि महती आणि त्यांचे प्रताप, दिव्य प्रताप हे सर्वांना माहीत आहेत आणि पार्थ तुलाही माहीत आहेत. त्याच्याबद्दल मी नवीन काय सांगू. तरी यादवात तो मी भगवंत, जाण हे निश्चित सव्यसाची. आणि सोमवंशी पांडवान माझारी, तू जो धनुर्धारी तोही मीच. आता मी तर आहेच आहे, म्हणजे माझं व्यक्तिमत्व ते सांगतायत की मी असा आहे, माझा जन्म असा झाला, इथे पोहोचलो, सगळं चरित्र सांगितलं. पण त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतायत की पांडवांमध्ये श्रेष्ठ असा धनुर्धर जो आहे, तो तू सुद्धा मीच आहे. म्हणजे काय, तर त्या ज्या दिव्य शक्ती आहेत ना सगळ्या, चांगले गुण, वाईट गुण, ती जी स्पेशालिटी आहे ती परब्रह्मांकडनं आलेली आहे. आता धनुर्धरामधलं पांडवांमधला श्रेष्ठ गुण अर्जुनाकडे असलेला धनुर्धारी विद्या जी आहे त्याची.
तर आपल्यामध्ये जे टॅलेंट असतं ना, आपल्यामध्ये जे जे गुण असतात, जे टॅलेंट असतं ते परमात्म्याकडनं आलेलं असतं. मग तुम्ही उत्तम शस्त्र चालवणारे असा, किंवा तुम्ही लेखक असा, कलाकार असा, ऍक्टर असा, तुमच्यातला जो चांगला गुण तो परमात्म्याचा प्रकाश आहे. तिथे आपण असं म्हणू शकत नाही की मी ग्रेट आहे. तो म्हणू नाही शकत अर्जुन की माझ्यात ग्रेटनेस आहे, मी उत्तम धनुर्धर आहे. त्याला तो सांगतोय तुझ्यातला हा जो गुण आहे, तुझ्यातला जो महत्वाचा स्पार्क आहे, तो मीच आहे, दुसरं कोणी नाही आहे. म्हणून या तुझं मज परस्पर न पडे अंतर प्रेम भावी. आणि म्हणून हृदयापासनं हृदय एक झाले आणि आत्म्याला परमात्माची भेट होते. ती जी अवस्था आहे म्हणून तिथे प्रेम वाटतं. किंवा मागे मी सांगितलं होतं की आत्म्याशी आत्मा एकरूप झाला की एकमेकांमध्ये परस्पर प्रेमाचं नातं आपोआप निर्माण होतं. आतून हृदयातनं प्रेम वाटतं प्रत्येक जीवासाठी आपल्याला. नेली तुवा माझी भगिनी चोरून, संन्यासी होऊन लोकदृष्ट्या, तरी नाही आला मनमनी विकल्प, तुम्ही एक रूप म्हणून या. तुझ्यात माझं असलेलं सामर्थ्य, माझ्यातला स्पार्क तुझ्यात आहे, त्यामुळे मला काही शंका आली नाही. बहीण जरी चोरून नेलीस रुक्मिणी, तरी त्याला राग नाही आलेला. रुक्मिणी, रुक्मिणीच ना? नाही, काय नाव तिचं? सुभद्रा. सुभद्रा. सुभद्राला त्यांनी नेलेलं आहे त्याच्या बहिणीला. म्हणून तो म्हणतोय की तुझं माझं स्वरूप एक आहे हे मी जाणतोय, त्यामुळे मला राग नाही आलेला. मुनी माझी श्रेष्ठ तोमी व्यासदेव, यादवांचा राव म्हणे ऐसे, कवीश्वरा माझी थोर कविवर्य, तोमी शुक्राचार्य धैर्यवंत. आता व्यासांबद्दल आपल्याला माहितीच आहे की व्यास जे आलेले आहेत ते परब्रह्माचा अंश आहेत आणि त्यांनी खूप मोठी मोठी कामं केलेली आहेत. भागवताचं लिखाण, महाभारताचं आणि अनेक ग्रंथ आणि उपनिषद आणि ह्याचं रचना त्यांनी केलेल्या आहेत, गोष्टींच्या बऱ्याच. तर ते दिव्य स्वरूप आहे. आणि शुक्राचार्य सुद्धा. आता ह्याच्या आधी बृहस्पती बद्दल सांगितलं होतं, मागच्या वेळेला आपण वाचलं होतं, जो देवांचा गुरु आहे, देवतांचा. आणि शुक्राचार्य हे दानवांचे गुरु होते, राक्षसांचे. ते सुद्धा मीच आहे. दंडो दमयतामस्मी नीतिरस्मी जिगीषताम, मौनम चैवास्मी गुह्यानाम ज्ञानम ज्ञानवतामहम. आपण कशाचाही अहंकारच नाही करू शकत. हर एक छोटी 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 गोष्ट परब्रह्माचं रूप आहे, स्वरूप आहे. मुंगी पासोनी जे ब्रह्मदेवा वेरी, नियमन करी सर्वांचेही, नियमित्या माझी ऐसे अनिवार्य, शासन ते होय माझे रूप. धर्मज्ञानाचा जे घेतसे कैवार, पार्था सारासार निर्धारोनी, तेमी नीतिशास्त्र शास्त्रां माझी सर्व, ऐसे बोले देव यादवेंद्र. प्रत्येक कला, प्रत्येक शास्त्र, प्रत्येक जीव, प्रत्येक गुण, अवगुण म्हणजे काय की जगामध्ये, आपल्या सृष्टीमध्ये जे जे काही तत्व आहेत, जे जे काही गोष्टी आहेत, जे जे काही विशेषता आहेत, त्या सर्व परब्रह्माचा अंश आहेत आणि परब्रह्म स्वरूप आहेत. तिथे आपण कशाची शेखी मिरवू शकत नाही. नीतिशास्त्र जे अत्यंत उत्तम ज्ञान असलेले लोक असतात, शास्त्र, जेवढी शास्त्र आहेत, इवन वेद 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 सुद्धा काही आपोआप दुसऱ्यांनी कोणी निर्माण केलेले नाहीयेत. वेदांमध्ये सुद्धा परब्रह्म शक्ती आहे. आपण कशाच ना पण काय म्हणतो, क्रेडिट नाही घेऊ शकत की हे माझं आहे, मी असा आहे.
मग आता जेव्हा इतकं आपण खोलवर एक 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 कण 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 वेचत हा परब्रह्म आहे, हा परब्रह्म आहे, हा परब्रह्म आहे असं करत करत आपण जेव्हा आपल्या ह्याच्यामध्ये ओंजळीत सगळं भरत जाऊ आणि मग तिथे लक्षात येईल की अरे वेगळं अस्तित्वातलं काहीही पदार्थ नाही या सृष्टीमध्ये. प्रत्येक गोष्ट उच्छिष्ट आहे त्याचं. म्हणजे काय, त्यांनी स्पर्श केलेला आहे प्रत्येकाला. प्रत्येक त्याच्यातनच आलेली गोष्ट आहे. तर आता इथे काय म्हणजे काही उरतच नाही. स्वभावे कौंतेया होती जे का मौनी, ब्रह्मा ही अज्ञानी तया पुढे. म्हणून या सर्व गुढां माझी मौन, विभूती ती जाण माझीच गा. आणि मग जेव्हा बोलण्यासारखं काही उरत नाही, ते मौन सुद्धा शेवटी मीच आहे. म्हणजे आहे काय आणि नाही काय असं सगळं मी आहे. त्यातनं काहीही उरतच नाही. या सृष्टीमध्ये काही उरत नाही. आपल्या शरीरातलं रक्त, मांस, मज्जा, तंतू आणि पेशी, त्याच्यानंतर हाडं, सगळं त्याच्यातनं निर्माण झालेलं आहे. मग आपण मीच आहे, आठवड्याला मी हे नाव कसं देऊ शकतो? इथे आपला अहंकार जो उत्तम अभ्यास करेल, त्याचा अहंकार एक क्षणात गळून पडेल की काही आहेच नाही, त्याला मी नाव देऊ. म्हणजे आता मला वाटतं की जे 5 व्हर्च्यूज आहेत, म्हणजे डीपर अंडरस्टँडिंग म्हणू शकते मी याचं ह्याचं, की 5 व्हर्च्यूज आहेत. त्याच्या ह्याच्यात ऑनेस्टी अँड नॉन स्टीलिंग असा एक व्हर्च्यू आहे. आता असं वाटतं मला की ह्या अख्ख्या लीना नावाच्या व्यक्तिमत्वाचं अंतर्बाह्य जे काही स्वरूप आहे, त्याला मी हे नाव देऊन मी माझं म्हणणं, हे तर स्टिलिंग झालं, स्टिलिंग, चोरी. जे परमात्म्याचं आहे त्याला आपण आपलं नाव नाही लावू शकत. जे दुसऱ्याचं आहे त्याला आपण आपलं नाव नाही लावू शकत. एखाद्याची वस्तू आहे, ती मी माझ्या बॅगेत टाकून ती माझी होत नाही. ती ज्याची असते त्याचीच आहे. त्याच्यावरचं नाव बदलून ती वस्तू आपली होत नाही, माझी होत नाही. मग हे सगळं जर परब्रह्माचं आहे, तर माझं म्हणण्यासारखं काय आहे? काहीही नाही, शून्य. मग मी म्हणून वाक्यप्रयोग पण कसा करावा? बोलताना तरी कसं करावं? बोलताना समाजात बोलताना आवश्यक आहे. किंवा आपण काही आता चर्चा करतो आहोत त्याच्यात कधी कधी ते आवश्यक वाटतं. आणि म्हणून ते म्हणताना मीरा कहे, तुका बोले, तुका म्हणे असं म्हटलंय. कारण तो तुकाराम पण परब्रह्माचा, ती मीरा ही कृष्णाची. तिथे मी नाहीये. हे लक्षात येतं. म्हणजे हे ऑनेस्टी अँड नॉन स्टीलिंग हा हा डीपर अंडरस्टँडिंग व्हर्च्यूचा इथे डेव्हलप होतो. की आपण त्याला मला म्हणू नाही शकत. कारण यातलं सगळं 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 बुद्धी, ज्ञान, कला, वाणी, भाषा, आतमधलं असलेलं वैराग्य, सौंदर्य, रंग, रूप सगळं परब्रह्माचं आहे. त्याला मी हे नाव मी कसं देऊ? असा प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजे. आणि असं जेव्हा आपण मनापासून ऍक्सेप्टन्स दाखवतो रियालिटीचा, तिथे गर्व गळून पडतो. त्याला नमतं व्हावंच लागतं, व्हायलाच पाहिजे. ज्ञानियांच्या ठाई ज्ञान ते मी पाही, असो अंत नाही विभूती ते. अंतच नाहीये, प्रत्येक कण आणि कण त्याचा आहे. त्यानं भरलेला आहे, त्यानं व्यापलेला आहे. काहीही आपलं म्हणण्यासारखं नाही. पण आपण घराला नाव देतो, वस्तूंना नाव देतो. माझं सोनं, माझी मुलं, माझं घर, माझा नवरा, माझी बायको. तूच तुझा ना तुझा नाहीस, तर बाकी सगळं तुझं कसं? हा प्रश्न मनात निर्माण झाला पाहिजे आणि प्रत्येक क्षणाला निर्माण व्हायला पाहिजे.
तर ते कायम टिकणारं अवस्था, गर्व गळण्याची, मीपणाला टाकण्याची कायम स्थिती, कन्सिस्टंटली परमनंट स्टेज, ती तेव्हा येऊ शकते जी तुकाराम महाराजांची होती, मीरेसारख्या संतांची होती, योग्यांची होते. तिथे ते आपलं लेबल लावू नाही शकत. आपलं लेबल लावू नाही शकत. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम् नान्तोऽस्मि मम दिव्यानां विभूतीनां परं तप एष तु देशतः प्रोक्तो विभूते विस्तरो मया मोजता येतील कैशा धनुर्धरा पर्जन्याच्या धारा सांगे मज. कसं कसं मोजणार, किती धारा पडतायत वरनं. आपल्या इथे पाऊस पडतो, डोक्यावर ढग येतो, आकाशात काळा झप 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 सरी पडत असतात. आपण किती मोजणार की ह्या किती आहेत लाईन्स पावसाच्या पडतायत त्या? नाही मोजू शकत. किंवा भूमीवरी तृणांकुर होती तयाची गणती करवेल महोदधी माझी उठती तरंग तया मिती सांग असे काय. अनकाउंटेबल आहे, असंख्यात. तैसे असंख्यात विभूती विशेष म्हणे ऋषिकेश जाण माझे. हा आहे तो विभूती योग. असं जर कळल्यानंतर तिथे कसा काय कुठल्या शिष्याचा आणि कुठल्या योग्याचा अहंकार टिकून राहील. आणि पटशिरी वैराग्य कसं येऊ शकतं ते अगदी पॉवरफुल टीचिंग्स मधनं या अशा विभूती योग सारख्या अध्यायातनं. परी मुख्य मुख्य तुझं सातपाच सांगितल्या साच विभूती या. तरी तुला अगदी मोजक्या सांगितल्या बरं मी. असं म्हणतोय. एकीकडे तो सांगतोय पर्जन्याच्या धारा मोजू शकशील का? गवताची पाती मोजू शकशील का? नाही मोजू शकत. एवढ्या माझ्या आहेत, पण मी त्यातल्या तुला नेमक्या नेमक्या सांगितल्या, महत्वाच्या महत्वाच्या ज्या तुला माहिती आहेत. व्यास तुला माहिती आहेत, शुक्राचार्य तुला माहिती आहे, तुझ्यातला तू धनुर्धर तुला माहिती आहे, गंगा नदी माहिती आहे, मेरू पर्वत माहिती आहे. असं सगळं महत्वाचं सांगितलं मी. पण तुला न माहिती असलेल्यातही मीच आहे आणि माहिती असलेल्यातही मीच आहे. आणखीन काय बोल. तैसे असंख्यात विभूती विशेष म्हणे ऋषिकेश जाण माझे. परी मुख्य मुख्य तुझ सातपाच सांगितल्या साच विभूती या. गमे निरर्थक वर्णन हे देख विभूतीस लेख नाही माझ्या. गणना मोजण्याच्या पलीकडे आहेत. काही त्या वर्णनाला काही अर्थ नाही. हे सगळं माझंच आहे, मीच व्याप्त झालोय. सगळं अंत आदी अंत मध्य सगळं मी आहे. काय करायचं बोल. म्हणून मी काय सांगू त्या विभूती अर्जुना तू किती ऐकशील. ह्याची लागी आता एक वेळ तुझं सांगेन मी निज वर्म एक. एकच महत्वाची गोष्ट सांगतो ती ऐक. स्वतःची खूण, गुप्त खूण, सिक्रेट, निजवर्म. निजवर्म म्हणजे एक महत्वाची सिक्रेट एक गोष्ट अशी तुला मी आता सांगतो. सर्व भूतांकुरे विरुढे सहज तेमी आदी बीज तेची जाण. हे आहे ते सिक्रेट. सर्व प्राणी मात्र रूपी अंकुराने भूतांकुरे म्हणजे काय की जेवढे चार प्रकारचे हे असतात ना जीव येतात. उद्बीज, अंडज आणि काय मला अजून दोन आठवत नाही आता. ते चार प्रकारचे ते सर्व, ते सर्वांमध्ये मीच आहे. विरुढे सहज रुजते सहज ते मी आदी बीज हेची जाण. या अख्ख्या वटवृक्षाचं सृष्टी नामक वटवृक्षाचं बीज मी आहे. मी आणि मी एकच, दुसरा कोणीही नाही. जसं एका एका बीजातनं झाड उगवून अनंत बीज निर्माण करतं,
तसा ते मुख्य आदिबीज मी आहे. नको मानू उंच नीच थोरसान मीच एक मान वस्तू जात. याही वरी आता सर्वसाधारण ऐक एक खुण आणि कही. जेणे अनायासे धनुर्धरा येथे माझ्या विभूती ते जाणशील तेव्हा तुला खरं काय ते कळेल. अजून एक गोष्ट सांगतो. अजून एक खूण सांगतो. यद् यद्य विभूष यद्यद्विभूती मस्त्वत्सत्वं श्री श्रीमद्दुर्जितमेव वा तत्देवावगच्छ त्वं मम तेजोश संभवम. ऐश्वर्य आणि दया ही दोन्ही आली जया ठाई राहावया. सर्वथा माझीच विभूती ती होय जाण निसंशय धनंजया. ऐश्वर्य आणि दया ह्या सुद्धा दोन्ही माझीच लक्षणं आहेत. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत्. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विभूती योगो नाम दशमोऽध्यायः. इथे संपला हा अध्याय. 10वा विभूती योग संपला. ऐश्वर्य आणि दया ही दोन्ही आली जया ठाई राहावया. सर्वथा माझीच विभूती ती होय जाण निसंशय धनंजया. आता आपण म्हणतो ना, देव कोणी पाहिला? तुम्ही पाहिला का? तुम्ही पाहिला का? मी पाहिला का? यांनी पाहिला का? त्यांनी पाहिला का? आता इथे देव कळू शकतो. कुठे पाहायचा? एखाद्याकडे अत्यंत ऐश्वर्य आहे, श्रीमंती आहे, हृदयाची असू दे नाही तर आर्थिक असू दे, समजायचं तिथे देव आहे. अत्यंत दयाभाव आपल्यात असेल, प्रेम असेल, प्रेमळ स्वभाव असेल किंवा ज्याच्यामध्ये असेल, तो परब्रह्माचा अवतार आहे असं समजावं. ज्याच्यात जो गुण दिसेल त्या प्रत्येक जीवात परब्रह्म आहे असं समजून जावं. गाठ बांधावी मनाशी ती पक्की, की हा जिथे तिथे आहे. आता हे कळल्यानंतर ना मला एक महत्वाचा एक मेसेज तुम्हाला द्यायचा आहे. तो हा की आता हे सगळं कळूनही आपण काय करत असतो. हे सेशन होतं 2 दिवस खूप सुखाचे वाटतात आपल्याला. अगदी आपलं म्हणजे जीवन सार्थकी लागल्यासारखं वगैरे अशा वेळेला आपल्याला अगदी हेच भाव मनात निर्माण होतात. अत्यंत आपण भाग्यवान असल्याचा आपल्याला अनुभव येतो. साहजिक आहे तो येणं. कारण ती तशीच गोष्ट आहे जी आपल्याला ज्ञान मिळत आहे. पण तो एक दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर एखादी मनाच्या विपरीत घटना घडली, आपण एक क्षणात दुश्चित्त होतो. आपलं भाग्यवान असणं आपण विसरून जातो. आपल्याला दैवी योग आल्याचा अभ्यास करण्याचा आपण विसरून जातो. मग हे टिकवायचं कसं? हे भाग्यवान असल्याची स्थिती, आत्मानंदाची स्थिती, समाधानाची आणि आनंदाची स्थिती, स्थिरतेची स्थिती कशी टिकवायची? तर त्याचा रूट कॉज आहे ती ढळण्याचं चिंता. ज्याची त्याची चिंता, काळजी. पण म्हणतो नाही नाही नाही, मग ते मुलं तिकडे तिकडे असतात आपली, मला काही टेन्शन नसतं, ते सगळं व्यवस्थित चालू आहे त्यांचं. असं आपला प्रत्येक मनुष्याचा हे असतो. एक्सेप्टन्सच नाही आपण चुकीचं वागतोय याचं. म्हणजे हे काही एका दोघाचं नाही, सगळ्या जगाचा हाच प्रॉब्लेम आहे. अगदी कुठेतरी मग माझाही असेल एका लिमिट नंतर. येतेच ती टेन्शन येतं, घाबरायला होणं, चिंता वाटणं, काळजी वाटणं, वाईट विचार येऊन वाईट स्वप्न पडणं. असं तर नाही होणार, तसं तर नाही होणार, हे तर नसेल झालं, ते तर नसेल झालं, माझ्या माघारी काय होईल, माझ्या पुढ्यात काय होईल, मी असताना काय होईल, मी नसताना काय होईल. हे सगळे भीतीपोटी निर्माण होणारे सगळे विचार, सगळं मग ते आपण
दैवी आपल्याला कृपा असल्याचं सगळं विसर पडून टाकतं. एक एक मिनिटात, एक सेकंदात, अगदी छोट्या टाइम मध्ये. मग ह्यातनं बाहेर कसं पडायचं? आता मात्र बाहेर पडता आलंच पाहिजे. अर्जुनही पडलाच असेल आणि आपणही पडणारच आहोत विभूती योगाच्या अभ्यासानंतर. आता काय असतं, एक आहे कर्तव्य, धर्म, आणि दुसरं आहे आपल्या आत्म्याचा प्रवास. ह्या दोन्ही कसरती करत आपल्याला जगायचं असतं. मनुष्य म्हणून आपण जन्माला येतो, तिथून वननेस पर्यंत, म्हणजे अशी स्थिती जी जन्म मरणाच्या येरझारा थांबवेल, एकरूपता, परमनंट. मग येणार ते कार्य करायला. येणार ना आपण, पण कार्य करायला तिथे गुंतागुंत नसणार आहे. तिथे मुलांमध्ये जीव अडकला, मटेरियल वस्तूंमध्ये जीव अडकला, ही स्थिती नसते. येतात ना, काम देतात, प्रोजेक्ट देतात, जा चला कल्याण करा 1001 लोकांचं, आणि मग परत या. पण तिथे इमोशनल टच नसतो. मी आहे ह्याचा अवेअरनेस नसतो की तेच आहे, अशी स्थिती असते. तेव्हा त्या स्थितीत, म्हणजे एकरूप झाल्यानंतरच बोलते मी, तेव्हा मग असं काम घेऊन पाठवतात, अवतार घेऊन आपल्याला पाठवतात विशेष कार्य करायला. त्या जन्मांबद्दल मी बोलत नाहीये, पण त्या स्टेजला पोहोचेपर्यंत, परफेक्टेड मॅन होईपर्यंत, फिफ्थ इनिशिएशन, हायर फिफ्थ इनिशिएशनची बात बोलते मी. म्हणजे परफेक्शन, परफेक्ट बिंग बनण्यापर्यंत आपण कसं ह्याला हँडल करायचं. धर्म आणि कर्म आणि आत्म्याचा प्रवास, आत्म्याची डेव्हलपमेंट, परफेक्शन कडे जाणारी, त्याला बॅलन्स कसं करायचं, ह्या तराजूला तोलायचं कसं. धर्म करायचा आहे आपल्याला, मातृधर्म, पितृधर्म, आपला माता म्हणूनचा धर्म, आपण ज्या रोल मध्ये आहोत तो धर्म, पत्नीचा धर्म, शेजारीणीची मैत्रीण असल्याचा धर्म, अगदी छोटे छोटे सगळे. मग तिथे आपल्या हातात असतं, कर्म कर आणि फलाची अपेक्षा ठेवू नको. हे परमात्मा श्रीकृष्णाने सांगितलंच आहे की तू कर्म कर, त्याचे रिझल्ट काय येतील ह्याचा विचार अजिबात करू नकोस, आणि एक्झॅक्ट तेच फॉलो करायचं धर्माचं पालन करताना. कसं, आपल्याला आता मी मगाशी चिंतांबद्दल बोलले, काळज्या, चिंता, व्याप डोक्याचे, की जे आपल्याला, आपण आत्मरूप परमानंद स्वरूप आहोत ह्याचा विसर पाडतं. तर आपल्याला ज्या गोष्टीची, माणसाची चिंता वाटते, त्याला आपलं धर्माचं काम पूर्ण करावं, त्याला सल्ला द्यावा. पण तो सल्ला देण्यासाठी स्वतःच्या हातात विवेकाची कास पकडलेली असावी, तेव्हाच सल्ला देण्यास एलिजिबल होऊ शकतो आपण, तोपर्यंत नाही. कारण विवेक जेव्हा सोबत असतो, विवेकाची कास पकडलेली असते घट्ट, अगदी साथीनं बसलेला असतो विवेक, तेव्हा आपण बॅलन्स्ड असतो, आपण बहकणारे नसतो. इकडे गेलो तिकडे गेलो, कधी इकडे खाली घसरलो, कधी तिकडे खाली घसरलो, अशी कंडिशन नसते. जेव्हा विवेक संपन्नता येते, आपण स्टेबल माइंडेड म्हणतो आपण, स्टॅबिलिटी येते, स्थैर्य, स्थिर चित्त, ही अवस्था येते. पहिले तर तो अभ्यास करायचा, विवेक, सही गलतची पहचान, ती आपल्याकडे प्रॅक्टिस करून करून प्रत्येक वेळेला टपलात मारायची. मी हा विचार करते, व्हॅलिड आहे, नाहीये, ड्रॉप. व्हॅलिड आहे, हो, करा, मग कंटिन्यू करा, विचार करा, आवश्यक असेल तो करा. असं असं स्वतःला तयार करून घेतल्यानंतर, त्याच्या पुढे जेव्हा आपण आपल्या काळजी असलेल्या व्यक्तीला, काळजीचं कारण असलेल्या व्यक्तीला आपण सल्ला द्यावा, अरे बाबा रे, तू हे करू नको आणि तू अमुक कर, हे केल्याने हे होईल, ते केल्याने ते होईल. त्याचाही विवेक जागृत करायचा आहे. स्पून फिडिंग नाही करायचं आहे आपल्याला, चम्मचनी भरवायचं नाहीये, बेबीला भरवतात तसं. अदरवाईज तो कधी त्याचं जागृत होणार, आत्मा.
विवेक संपन्न त्यालाही घडवायचं, हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे, आई वडील म्हणून, बहीण भाऊ म्हणून, लहान मोठे जे काय असू तिथं त्या नात्यात, अगदी मित्र म्हणून. बाबा रे, विचार कर, तुझ्यासाठी योग्य काय आहे. सल्ला देणं आपल्या हातात आहे, ऐकणं न ऐकणं त्याच्या हातात आहे. कारण त्याच्यामध्ये परब्रह्म आहे. त्याच्यातला जो हे आहे, त्याच्यातला दुर्गुण आहे, तो सुद्धा परब्रह्म आहे. त्यामुळे आपण त्याला काही म्हणू नाही शकत. त्यासाठी त्याला सल्ला देणं कर्तव्य बनतं. जर आपल्या डोळ्यासमोर काही घटना घडत असेल, मुलं चुका करत असतील, पार्टनर आपला चुका करत असेल, बिझनेस पार्टनर, लाईफ पार्टनर, ग्रुप मधला पार्टनर, फ्रेंड्स मधला पार्टनर, जो कुठला असेल तो, त्याला सांगणं, सल्ला देणं आपल्या हातात आहे. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा काहीतरी लिमिट ठरवायचं. त्याच्यानंतर भानगडीत पडायचं नाही. ते ज्याचं त्याचा जर्नीचा पार्ट आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आपण काय करतो, मग तो ऐकत नाही म्हणून त्याचं टेन्शन घेतो. त्याचं जीवन आपलं जगून झालं, आपण त्याच्या वाटणीचंही आपण नाही जगू शकत. आपण जेवण करू शकतो का? आपली ताट ताट संपवायचं, दुसऱ्याचंही संपवायचं, तिसऱ्याचंही संपवायचं आणि ढेकर द्यायची, हा बाबा रे मी जेवले, हा तुम्ही आता नाही जेवलात तरी चालेल. हे आपण करू शकतो का? नाही करू शकत. तसंच जीवन जगणं सुद्धा ज्याचं त्यांनी जगायचंय, ज्याचा त्यांनी जर्नी करायचंय. मग एखाद्याचं जर्नी खूप सुंदर रस्त्यावरनं असू दे, एखाद्याचा धोंड्यांमधनं असू दे, एखाद्याचा ब्लॅकआउट असलेल्या टनेल मधनं असू दे, तो ज्याचा त्यांनी करायचा आहे, तिथे आपण काहीही करू शकत नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा विवेकाची साथ असते आपल्या बरोबर, आपल्याला गायडन्स येतो की कुठे मदत करायचे आणि कुठे मदत नाही करायचे. हे मी अनुभवांवरनं बोलते, वाचलेलं सांगत नाही. आपल्याला गायडन्स येतो की आता समजा पत्नी आहे, तर तिला सांगायचंय की बाई ग, तू हे करू नकोस, हे केलं तर गडबड होऊ शकते. मुलांना सांगायचंय की अमुक करू नकोस, हे झालं तर फ्युचरमध्ये हा गोंधळ होऊ शकतो, अमुक कर. हा गायडन्स येतो जेव्हा विवेक सोबत असतो. आणि म्हणून पहिले स्वतःच हे स्थिर करायचंय, आसन, बैठक, आत्म्याची बैठक पक्की करायची आणि मग दुसऱ्यांची काळजी करायचा सुद्धा अधिकार येतो आपल्याला. अदरवाईज तोही नाहीये. मग आपण आपलंच नाही हे केलं तर दुसऱ्याचं काय करणार. मग तो इंट्युएशन लेवलवर आपल्याला गायडन्स येतो की एखाद्याला सांग, एखाद्याला कर, एखाद्याला सल्ला दे, किंवा भानगडीत पडू नकोस, त्याचं त्याला करू दे, हे सुद्धा गायडन्सनी येतं की दिस इज नॉट युअर पार्ट, प्लीज स्टे अवे, बाजूला राहा, ह्याच्या भानगडीत नाही पडायचं. हा त्याचा एकट्याचा एक्सपिरियन्स आहे, त्याचा एकट्याचा जर्नी आहे. खड्ड्यात पडला तर तो पडणारे अनुभव घेऊ दे, क्रेडिट मिळणार आहे त्याला, एन्जॉय करू दे. हे सगळं कळायला लागतं. ते करायचं आणि नामानिराळं व्हायचं. मी सांगितलं होतं, माझं ऐकलंस म्हणून झालं. कारण पुन्हा तिथे मी नाहीये ना हो. आपल्यालाही जो गायडन्स येतोय तो वरनं येतोय ना. आपल्यातही तर तोच बसलाय. त्यामुळे मी केलं, मी जे झालं, माझ्यामुळे झालं, आपण म्हणू नाही शकत. कारण करणारा तोच आहे. करवूनही तोच घेतोय. तर त्यामुळे ते करायचं आणि बाजूला व्हायचं, इथे चिंतेचं कारण नाही. कारण ज्याचा त्याचा इंडिव्हिज्युअल जर्नी आहे. मी हजारदा सांगेन ही गोष्ट. आपण इंटरफिअर करायचं नसतं. प्रत्येक जण कार्मिकली काय काय घेऊन येतो. प्रत्येकाचं कर्माप्रमाणे जर्नी असतो. आपण जे जगतो ना, ते मागचं सगळं जगत असतो. आणि ते जगताना, आता समजा फॉर एक्झाम्पल, मला एखादी अडचण आली समजा पूर्वकर्मामुळे, पूर्वजन्मांच्या कर्मामुळे माझ्या समोर एखादं
सिच्युएशन आली. तर त्या सिच्युएशन मध्ये हा जर्नी करत असताना करंट लाईफ नीट आहे का, करंट लाईफ जर्नी करत असताना जी काही सिच्युएशन आहे ती आली आहे पास्ट लाईफ एक्सपिरियन्समुळे किंवा कर्मामुळे, आजला आलेली सिच्युएशन. आता त्या सिच्युएशन मधनं क्रॉस पुढे जाताना मी काय आत्ता प्रेझेंट मध्ये निर्णय घेते की मी कसं डील करायचं या सिच्युएशनला, का मी अवॉइड करायचं, का मी फेस करायचं. हे जे आपलं प्रेझेंट कंडिशन मधलं डिसिजन मेकिंग असतं त्याच्यावर फ्युचर डिपेंड आहे. फ्युचर लाईफ डिपेंड आहेत आपली पुढचे इन्कारनेशन्स. जे कर्म मी आज करीन, मग मला अडचण आली, मी त्याच्यामध्ये पेन मध्ये असेन, हे मी जगत असताना ते माझं सफरिंग म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला, पेनफुल सफरिंग, त्रास आपला, मानसिक त्रास, आर्थिक त्रास, शारीरिक त्रास, इमोशनल, मनानी खचून जाणं म्हणा. या जर्नीमध्ये आपण जगत असताना आपण दुसऱ्या बरोबरच्या लोकांशी कसे रिॲक्ट होतो ते आपलं प्रेझेंट कर्म आहे. आणि ते प्रेझेंट कर्म आपण कसं करतो त्याच्यावर आपले फ्युचर जन्म आणि त्याच्यात येणारी माणसं हे डिपेंड आहे. कळतंय का? आपण जीवन जगतोय ते मागे काय केलं त्याच्या बेसिस, पण ते जगत असताना आनंदाच्या क्षणी किंवा दुःखाच्या क्षणी जगत असताना आपण बाकीच्या सोल बरोबर, बाकीच्या माणसांबरोबर जे रस्त्यात आपल्या जर्नीमध्ये येतात मध्ये आपल्या बरोबर अचानक, जे काही चालताना रस्त्यावर त्यांना आपण ढकलून पुढे जातोय चिडलेला आहोत म्हणून, का तिरकं बोलून हर्ट करून हृदय त्याचं दुखवून पुढे जातोय, का तर आपल्या डोक्याला त्रास आहे म्हणून, का आपण त्याला अटेंड करून कर्म करून धर्म करून आपण आपला पीसफुली पेन सहन करतोय. ह्याच्यावर पुढच्या जन्मात येणाऱ्या घटना आणि पुढचे जन्म डिपेंड आहेत. आणि म्हणून आपल्या जीवनात येणारा प्रत्येक क्षण विवेकाच्या सहाय्याने जगणं फार आवश्यक आहे. कारण हे एक लक्षात आलं पाहिजे की आज जर अडचण आलेली आहे आर्थिक, मानसिक, शारीरिक जी काही पद्धतीची असेल ती माझ्या मागच्या गोष्टींमुळे आलेली आहे आणि त्याला कोणीही रिस्पॉन्सिबल नाही. आपल्याला शांतपणे त्याला फेस करायचंय. आता जेव्हा बोगदा येतो ट्रेनला, आपण ट्रॅव्हल करतो कारनी, बाय रोड जातो तेव्हा टनेल येतं आणि ह्यानी जातो, ट्रेननी जातो तेव्हा तो बोगदा येतो, टनेल येतं पुन्हा. तर त्याच्यात अंधार असतो. काही लोकांना घाबरायला होतं अंधाराला झाला म्हणून, रस्ता दिसत नाही, काळा कुट्टा अंधार, बारीक बल्ब लावलेले असतात, त्यांनी काही फारसा फरक नाही पडत. आपल्या गाडीचा प्रकाशातच आपल्याला एक एक पाऊल पुढे सरकवावी लागते गाडी. केवढं मोठं टनेल आहे, आपण काय तिथे जर्नी थांबवतो का? का आपण आरडाओरडा करतो? का आपल्या बरोबरच्या प्रवाशांना आपण हातपाय मारतो, ठोसे मारतो, बोलतो अदवा तद्वा, हर्ट करतो? नाही करत ना. आपण शांतपणे, आपल्याला माहितीये हे टनेल, इथे बोगदा सुरू झाला आहे, हे टनेल हे कुठेतरी जाऊन एंड होणार आहे आणि मग तो सनलाइट दिसणार आहे आणि गाडी टनेल मधनं बाहेर पडणार आहे, हे आपल्याला माहिती असतं. मग असंच अडचणी येतात तेव्हा आपल्याला का माहिती नसतं की हे टनेल आहे आणि ह्यातनं आपल्याला शांतपणे जर्नी करायचं आहे, जे काही आहे त्याला फेस करायचं, त्या अंधाराला. त्याच्यात हातपाय मारायचे नाहीयेत, लोकांना हर्ट करायचं नाही आजूबाजूच्यांना, त्यांनाही चाचपडत आपल्याला जमेल तसं घेऊन जायचंय. कारण त्यांच्यासाठी ते टनेलच असतं. आपण म्हणतो ना एखाद्याचा त्रास, फॅमिलीमध्ये एखाद्याला त्रास होत असेल तो बिचारे सगळेच जण त्याच्यात भरडले जातात. ते असं नाही होत की अरे हा तुझा त्रास आहे तू बस इथे रडत घरात, आम्ही आमचं रोजचं जीवन जगतो, असं होत नाही. एका पोराला प्रॉब्लेम असेल, एका माणसाला प्रॉब्लेम असेल, अख्खी फॅमिली सफर करत असते त्याच्याबरोबर.
त्याचं कारणही असतं, कार्मिकली ते सगळे इन्व्हॉल्व्ह असतात. आयदर त्यातले काही जण कुठेतरी पास्ट लाईफ मधनं. आणि म्हणून ती एकत्रित जर्नी येते, पेनफुल. पुन्हा ती कुठलीही असेल, फायनान्शियल, फिजिकल, मेंटल, इमोशनल, सायकोलॉजिकल, काही असू शकते. ते काय ते महत्वाचं नाही, पण ते जर्नीमध्ये येणारा तो जो पॅच आहे ते सगळेच ट्रॅव्हल करतायत ना, टनेल मधनं, ब्लॅक टनेल मधनं, डार्क टनेल मधनं. मग आपण काय हातपाय मारून हर्ट नाही करायचंय लोकांना, त्यांनाही सोबत बोटं धरून घेऊन जायचं की बाबा रे, नक्की आपण आपण शहाणे ना, आपल्याला ज्ञान मिळतंय त्याचा वापर करायचा. नाही कुठेतरी जाऊन ओपन होणार आहे हे टनेल. वेट करूया. कीप पेशन्स. पॅनिक नाही व्हायचं. कधी एकदा हे संपतंय, कधी एकदा हे होतंय. पॅनिकनी टनेल लॉंग होतं. टेक्निकली सांग, जेवढा आपण पॅनिक करू तेवढा पेन वाढतो, कारण एन्झायटी होते. असं सगळं लॉजिक आहे त्याच्या मागे. त्यामुळे पीसफुल स्टेटमध्ये पुढे जायचं. तो जो स्टेज येईल लाईफ मध्ये, त्याला रफ पॅच म्हणतो काही आपण, किंवा डार्क टनेल म्हणते मी, की तिथे काहीच कळत नाही, अंधकार असतो, आपल्याला पुढे काय होणार आहे माहिती नाहीये. जस्ट पीसफुल राहायचं. ओके ठीक आहे, लेट मी हँडल. आणि गाडी तशीच चालू ठेवायची. नक्की कधीतरी येऊन प्रकाश दिसतो आणि आपण पूर्ण बाहेर आलेलो असतो. असं कधी होत नाही की एकदा ते टनेल लागले की त्याचा अंतच नाही, असं अजिबात होत नाही. कारण ती गोष्ट मागच्या वेळेला मी सांगितली ना, त्या बाईनं आयुष्यभर पापकर्म केली पण एक पुण्यकर्म केलं. तसं एक पुण्यकर्म जाणते अजाणतेपणे आपल्या प्रत्येक जीवाकडनं झालेलंच असतं. ते तिथे काम करतं आणि लाईट येतो लाईफ मध्ये. पण म्हणून लाईट आला म्हणून विसरायचं नाही की कदाचित पुढच्या मार्गात छोटस टनेल एखादं येऊ शकतं. हेही तिथे लक्षात ठेवायचं. एखादा पॅच येऊ शकतो बरं पुन्हा, म्हणून मस्तीत चढायचं नाही. लाईट आला म्हणून, ज्ञान मिळालं म्हणून, अपॉर्च्युनिटी मिळाली म्हणून, पुन्हा रुटेडच राहायचं की नाही, टनेल येऊ शकतं एखादं पास्ट लाईफच्या एक्सपिरियन्स मधनं आलेलं. असं इतकं विवेकाने जगायचं, आपणही जगावं आणि आपल्या बरोबरच्यांनाही बोटं धरून घेऊन जावं. मुलांना प्रॉब्लेम आले, फॅमिलीतल्या माणसाला प्रॉब्लेम, आपणही पॅनिक नाही व्हायचं. काळजी 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 काळजी. मला काळजी या शब्दाचा मला तिरस्कार आहे. काही काळजीचा ते काही उपयोग नाही, फालतूचं निगेटिव्ह हे वाढवत राहतात माणसं. काळजी ना, काळजी म्हणून नाव अगदी गोड, अगदी असं ह्याचं काय म्हणतो आपण, सॉफ्ट आणि अशा टाईपचा वर्ड वापरतात आणि फालतू निगेटिव्ह एनर्जी जनरेट करणार. काही त्या काळजीचं काय लोणचं घालायचं, काही उपयोग नाही त्याचा. सॉरी, मी खूप स्ट्रेट फॉरवर्डली बोलते, पण फॅक्ट आहे ही. काळजी करून काहीच होत नाही. शहाणपणाने वागलं तर व्यवस्थित पार होतो आपण. आणि आपल्या बरोबरच्या जीवांनाही आपण सुख देतो, त्यांनाही बाहेर काढतो त्यांच्या नकळत, बोट धरून. मग तिथे परत मी होते, मी बोट धरलं होतं म्हणून तू चाच पडला नाहीस, पडला नाही, धडपडला नाही, हेही नाही बोलायचंय. कारण विभूतीचा अभ्यास केलेला आहे. आपल्यातलं ते कर्तृत्व, ते सुद्धा दैवी आहे, परब्रह्मानी पाठवलेलं आहे. एखाद्याच्यात ते सामर्थ्य असतं, अख्ख्या फॅमिलीला बोट धरून, हात धरून एकत्र पुढे घेऊन जाईल. ते सामर्थ्य परमात्म्याने दिलेलं आहे, ते आपलं नाही आहे. त्यामुळे पुन्हा तिथे अहंकारही नाही. असं जेव्हा वागायला शिकू, तेव्हा विभूती योग समजला, कळलाय, किंवा पाहिलाय, ऐकलाय, अभ्यास केलाय, असं म्हणू नाही शकत. अभ्यास केला तर आपोआपच बिहेवियर मध्ये चेंज येतो. इतकं शहाणपणाने जगलं पाहिजे, तेव्हा ही अखंड आनंद स्थिती राहू शकेल. आजपासनं काळजीला टाकून द्यायचं, कारण काळजीचा काही मतलब नाहीये. जो जिथे असेल तिथे सुखात असतो. त्याच्या आत्म्यात, आता आणखीन एक गोष्ट सांगते दुसरी, प्रत्येकाच्या हृदयामध्ये परब्रह्मन आहे. आणि प्रत्येक, अगदी कावळ्यापासून चिमणी आणि ते काय ते त्यांनी म्हणलंय ना इथे, मुंगी पिपलिका, मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांच्या आतमध्ये मी आहे. आत्मतत्व म्हणजे
तर ते जे आत्मतत्व आहे ते प्रत्येकाला प्रकाश दाखवत असतं, प्रत्येक जीवाला. अगदी झाड, पान, फूल, प्राणी, कीटक, मुंग्या, माणूस इथपर्यंत प्रत्येकाला आतून गायडन्स येत असतो. मानाने तर नका मान, काही फरक पडत नाही. आतून गायडन्स येत असतो. जे भरकटत असतात, जे वादळी वारा आल्यावर जशी पानं उडत असतात, तसे जे जीव जगत असतात, त्यांचं बॅड लक आहे की ते त्या आतल्या येणाऱ्या आवाजाला, प्रकाशाला बघत नाहीयेत. त्यांना ते सामर्थ्य नाहीये. ते सुद्धा त्यांची ग्रोथ स्पिरिच्युअल न सोलची डेव्हलपमेंट न झाल्यामुळे आहे. त्याला कोणी काही करू नाही शकत. पण एक दिवस त्या जर्नीमध्ये पण त्या सोलच्या नक्कीच स्टँडर्ड चा डेव्हलपमेंट येतो. आणि म्हणून त्याचं टेन्शन आपण करायची आवश्यकता नाही. आपल्याला काय वाटतं की आता घरातनं एखादा माणूस कुठेतरी बाहेर गेलाय, अरे त्याला हे मिळाले का, मग त्याला ते अमुक गाडी मिळाली का, मग तो बसला असेल का, मग तो नीट पोचला असेल का, मग त्याचं काम झालं असेल का. अरे त्याच्या आतमध्ये आहे ना बसलेलं आहे वरचं तत्व. तो गाडी पकडेल, नाही पकडली तर दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, त्याचा दुसरा मार्ग शोधून काढेल. त्याचं काम आहे, त्याला पोचायचं आहे. नाही पोचला तर त्याचं नशीब आहे, त्याचा जर्नी आहे तो. हे एक्सेप्टच नाही करत. सारे दुनियेची काळजी आपण डोक्यावर घेतो आणि हाय 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 करत आपले श्वास वाया घालवतो. खूप स्ट्रेट फॉरवर्डली बोलतेय मी, पण दिस इज फॅक्ट. संतांना याचा तिटकारा आहे, पसंत नाहीये. कुणाचंही चरित्र घेऊन वाचा, कोणाचंही अभंग वाचा, श्लोक वाचा, कुठलंही काही लिखाण वाचा, त्यांना भयंकर चीड आहे या गोष्टीची. स्वतःच्या प्रकाशाकडे लक्ष न देता दुसऱ्याचं काय चालू आहे त्याच्यात हात घालणं हे चुकीचं आहे. ज्याचा त्याचा जर्नी आहे, ज्याचा त्याचा प्लॅन आहे, डिवाइन प्लॅन आहे, तो परब्रह्मन सगळ्याची कठपुतली त्या सगळ्यांना धागे धरून बसलेला आहे. कोणाला त्याने सोडलं नाही. रस्त्यावरच्या अगदी म्हणजे रोडवरनं बारीक किडे असतात ना, त्यांना सुद्धा नाही सोडलेलं ते. प्रत्येकाला धरून ठेवलेलं आहे. मग आपल्याला काही अधिकारच नाही इंटरफिअर करायचा. कधी येतो, पण ते सुद्धा संत जेव्हा वननेस नंतर अवतार आपले गुरु वगैरे येतात, त्यांना तो अधिकार दिलेला असतो. पण ते सुद्धा एका लिमिट पर्यंत इंटरफिअर करतात. जेव्हा तसा अधिकार असतो आणि तसं सिच्युएशन असते, तो एंटायटल्ड असतो समोरचा भक्त किंवा डिसिपल, की त्याला मार्गदर्शन बरोबर मिळेल गुरूंकडनं, जर त्याला सुचलं नसेल तर. ती एंटायटलमेंट मी नेहमी म्हणते, अधिकारी असणं असावं लागतं आपण पुण्यकर्मानी. की तुम्हाला स्वतःला नसेल मेसेज आलेला तर दुसरीकडनं येईल, गुरु सांगतील, बंधू सांगेल, गुरुबंधू सांगेल, रस्त्यावरचा माणूस सांगेल की अरे बाबा रे दगड आहे समोर बघ. ही आपली पुण्यकर्माची ठेव असली पाहिजे तेवढी, की कोणी येऊन वाचवेल आपल्याला, आणि मग तोही परब्रह्म नसतो, तोही तिसरा कोणी नसतो. इतकं सुंदर आहे हे सगळं समजायला. आपण फक्त नाकासमोरचा जर्नी करायचा आहे आपल्या, आणि तो सुद्धा विवेकाला घेऊनच. त्याला सोडायचंच नाहीये. कारण विवेक आला की परब्रह्मन हातात आलं. कारण तो विवेक हा गुण आहे. सत्सद विवेक बुद्धी हीच प्रत्यक्ष त्याचा प्रेझेन्स आहे. जे आता सगळे गुण सांगितले ना त्याच्यात उच्च गुण आहे तो. तो एकदा आला की परब्रह्माचं बोट कास पक्की होते आपल्या हातातली. घाबरायचं कारण उरत नाही. रोज देवाकडे काय मागा, की तू स्वतः विवेक, सद्विचार, सद्बुद्धी, ज्ञान, भाषा, वाणी, सुख, समाधान, शांती, अत्यानंद, आत्मानंद रूपानी प्रत्यक्ष स्थित हो, असं परब्रह्माला रोज हात जोडून म्हणावं. 15 दिवसाच्या आत तुम्हाला एक प्रेझेन्स जाणवेल त्या 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 गुणांच्या रूपाने आपल्यामध्ये. अनुभवावर बोलते. दुसरं काही नाही मागायचं. पैसे मला हे दे, काम दे, अमुक दे, तमुक दे, मग काय सामान मला पाहिजे ते मिळू दे. अगदी आपण काम करत असतो त्याचा कस्टमर मिळू दे, माझा बिझनेस चांगला चालू दे, माझं काम चांगलं चालू दे, माणसं समोर येऊ देत.
तेही नाही मागायचं, काहीही नाही मागायचं. ह्या गोष्टी मागायच्या ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात परब्रह्माचा अंश आहे, सद्गुण, ते मागायचे. की मग फार सोपा आहे जर्नी. किंवा एकलेचं बिंब आकाशात परित्रैलोक्यात तेज फाके, तैसी आज्ञा जया एकाचीच देख, पाळीती निशंक सर्व लोक. जसा सूर्य, प्रत्येक देशासाठी एक सूर्य नाही आहे, कॉन्टिनेंटसाठी प्रत्येक भूभागासाठी एक सूर्य मग आहे, त्याच्या डोक्यावर प्रकाश आहे. तसं नाही आहे, एकच आहे. त्यालाच दिवस येतात, रात्र येतात, गोल 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 पृथ्वी फिरत राहते. तोच सगळ्यांना देतोय जे पाहिजे ते. तैसी आज्ञा जया एकाचीच देख, पाळीती निशंक सर्व लोक. एकला ऐसे तू तया नको म्हणू, तया नको मानू धनहीन. काय सर्व वस्तू आपुल्या सांगाते, घेऊनी हिंडते कामधेनू. तिये पाशी जो जो जेव्हा जे जे मागे, ते ते देऊ लागे एकसरा. तैसे विश्वातील सर्व ही ऐश्वर्य, अंगभूत होय तया ठाई. तया जाणावया हिच असे खुण, तदाज्ञा वंदन करी लोक. ऐसे लोकमान्य होती जे जे नर, जाण अवतार माझी चिते. ते जे अवतार बनून येतात, परफेक्टेड मॅन म्हणतात त्याला, त्याच्यानंतरचे जे जन्म दैवी लोक येतात, ज्यांना सर्व विभूती त्यांच्यात मौजूद असतात, त्यांच्याबद्दल बोललाय. की ते स्वतः जवळ ठेवत नाहीत, ज्ञान वाटत जातात, जे असेल ते वाटतात, सर्व ऐश्वर्य सगळ्यांना देतात. विश्वातील सर्व ही ऐश्वर्य अंगभूत होय तया ठाई. तया जाणावया हिच असे खुण, तदाज्ञा वंदन करी लोक. ऐसे लोकमान्य होती जे जे नर, जाण अवतार माझे चिते. भरोनी सर्वत्र विश्वी मीच एक, राहिलो निशंक म्हणून या. आणि म्हणून सगळीकडे मीच आहे, दुसरं कोणी नाही. हितो साधारण विभूती ही चांग, कल्पोनी विभाग ऐशारिकी. विभूतीत मानी सामान्य विशेष, तरी महादोष लागे तया. आणि म्हणून तो म्हणतोय की प्रत्येकात मी आहे, कमी जास्त मानू नका, मग दोष लागेल त्याला. भेदाचा कलंक बुद्धी लागी वाया, सांगे धनंजया लावावा का. रांधोनी अमृत कागा आटवावे, घृत घुसळावे कासे यासी. वायू लागी तरी सव्य वाम अंग, असे काय सांग सव्यसाची. घृत म्हणजे तूप, त्याला आपण काही घुसळत नाही पुन्हा याचं हे करू म्हणून. वायू लागी तरी सव्य वाम अंग, असे काय चांग सव्यसाची. रविबिंब उजवी डावी बाजू, सव्य वाम अंग, असे काय सांग सव्यसाची. रविबिंबा पाठ पोट पाहू जाता, नासेल सर्वथा निज दृष्टी. आपण त्याला वेगळ्या वेगळ्या अँगल नाही देऊ शकत. आत्ताच मगाशीच मी बोलले, पण आपण असं आहे तसं आहे तसं आहे तसं आहे काही काढू नाही शकत. ते पूर्ण ब्रह्म आहे सगळं, प्रत्येक वस्तू आपल्यातली. आणि म्हणून आपण नावं नाही ठेवू शकत. कोणामध्ये काही विकनेस असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर त्याला त्याच्या हालवर सोडून द्यावं, ऑब्झर्व जरूर करावं. ऑब्झर्वेशन इज मस्ट. ऑब्झर्व करावं आणि शांत राहावं. पण त्याचं उणे धुणे काढू नये, याच्यात हेच आहे, त्याच्या घरी तेच आहे, त्याच्या घरी तेच आहे, चर्चा करणं. अच्छा हा, अजून एक गोष्ट माझ्या डोक्यात आली होती मागे, म्हणजे आपल्या या 2-3 दिवसात, की आता एनर्जीवर आपण नेहमी बोलतो. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विचार काय करतो, पाहतो काय, ऐकतो काय, आणि वाचतो काय. या 4 गोष्टींवर आपली एनर्जी डिपेंड करते. आता घरामध्ये आपण काय बघायचं, काय वाचायचं, ती एनर्जी आपल्या ऑरामध्ये तर असतेच, पण आपल्या रूम मध्ये, आपल्या घरामध्ये ती एनर्जी असते. आता एखादा माणूस एकच आपलं काय ते रहाटाला रहाटाला बैल लावल्यासारखं एका चक्कीमध्ये गोल 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 घुमत असेल आयुष्यभर, काही बाहेरचं वाचत नाहीये,
ऐकत नाहीये. बुद्धी काय आहे, ब्रेनला ना खाद्य द्यावं लागतं, आणि म्हणून वाचन अत्यंत आवश्यक आहे. बुद्धीचं काम करणं आवश्यक आहे, गंज लागतो त्याला. त्याला मेंदूला ज्या अशा लाईन्स लाईन्स असतात ना, डायग्राम मध्ये आपण बघतो ब्रेन काढतात, राईट ब्रेन अँड लेफ्ट ब्रेन, त्याच्यामध्ये अशा 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 झिगझॅग अशा लाईन्स आहेत त्याच्यामध्ये. तर जेवढं आपण बौद्धिक वर्क करतो, काम करतो बौद्धिक बुद्धीचं, त्याच्यात त्या डेव्हलप होतात, आणि इंटेलिजन्स अजून डेव्हलप होतो. मी म्हातारो झालो, संपलं माझं, करून कधीही बसायचं नाही. मरेपर्यंत ज्ञान संपादन केलं पाहिजे माणसाने. बुद्धी तेज असली पाहिजे. राट गाडग्यासारखं जगत राहायचं नाही. त्यांनी काय होतं, एनर्जी कशी असते, स्टॅग्नंट, डबक्याची असते ना एखाद्या. डबकं पाणीचं साचलेलं असतं, असं रस्त्याने जाताना मध्येच एक खड्डा आणि ते पाणी साठलेलं असतं, तलाव सारखं, पण तलाव नाही म्हणता येणार त्याला. नॅचरल जे लेक्स आहेत त्याच्यामध्ये पाणी आतून निर्माण होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये चेंजेस येतात एनर्जीमध्ये, वॉटरच्या क्वालिटीमध्ये चेंजेस येतात. पण डबकं म्हणतो आपण, एखाद्या खड्ड्यामध्ये पाणी साचलं, मग त्याच्यात किडे होतात, मग घाणेरडे कृमी, मग मग झाडं घाणेरडी, मग विषारी आहे, असं सगळं जमतं. अगदी तशीच आपली एनर्जी म्हणते, स्टॅग्नंट. कोणाची असते एनर्जी, जे पास्ट लाईफ नाही, सॉरी, पास्ट मेमरीज मध्ये, म्हणजे जन्माला आल्यापासनं, आता काय 60 वर्षाचा आहे, 20 वर्षाचा आहे, 30 वर्षाचा आहे, तेवढ्या वर्षांच्या कालावधीच्या सगळ्या आठवणी घेऊन जे बसलेले असतात दिवस रात्र, असं झालं होतं, तसं झालं होतं, ह्याचंही झालं होतं, लहान मुलं असताना हे किती होते, ते किती होतं. ती स्टॅग्नंट एनर्जी, डर्टी एनर्जी. चेंजिंग पाहिजे आपली एनर्जी. नवं रोज वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, आणि पाहिलं पाहिजे. त्यांनी काय होतं, गंगेसारखी वाहती वाहती नदी, उत्तम पवित्र नदीचा सारखा आपला एनर्जीचा कंडिशन होते. आपली एनर्जी क्लीन राहते. रोज नव्याने वाचलं पाहिजे. वाचलं की त्याच्यावर विचार मंथन केलं पाहिजे, हे काय असेल, कसं असेल. लोकांना वाचायला आवडत नाही, किंवा वाचलं तर ते राजकारणाचंच वाचणार, न्यूजपेपर मधलं हेच पेज वाचणार, तेच पेज वाचणार, कोडच सोडवणार फक्त, बाकी न्यूजपेपर नाही. काहीही करा, पण थोडस बाहेरचं वाचा. वाचन केल्याने बुद्धी तेज होते, आणि ती स्टॅग्नंट होत नाही आपली एनर्जी. पास्ट मध्ये आपण बसत नाही, आयुष्यभर जे जगलो त्यालाच घेऊन काय गाठोड्याला घेऊन बसतात माणसं. रोज नवीन. आणि नवीन म्हणजे कसं, बातम्या नाही बघायच्या, न्यूज न्यूज चॅनल नाही बघायचे. हार्श एनर्जी असते, डिस्टर्बिंग एनर्जी असते, डार्क एनर्जी असते, डर्टी एनर्जी असते न्यूज चॅनल मध्ये. न्यूज नाही बघायच्या. चर्चा आहेत कसल्या, किंवा काही औषधी, आणि हे आजकाल खूप चॅनल्स निघाले आहेत असे, किंवा सायंटिफिक गोष्टींवर चर्चा होतीये, किंवा युट्यूब चॅनलवर पण बरेच असे व्हिडिओज येतात, की पॉडकास्ट चालवतात ते लोक, मग वेगळ्या वेगळ्या लोकांना बोलवतात. असं काहीतरी ऐका, की वेगळ्या 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 क्षेत्रांमधलं ज्ञान आपल्याला मिळेल. मग आपण म्हणतो, मला कुठे जायचंय अमुक करायला, मला कुठे जायचंय तमुक करायला, काय करायचंय मला एवढं ऐकून आणि वाचून. ते दॅट इज स्टॅग्नंट. डबकं बनवून त्याच्यात बसलो आपण, मग आपण बरं शिवाय घालतो, माझं असंच आहे, माझं तसंच आहे, ह्याचं चांगलं आहे, त्याचं चांगलं आहे, मग माझं असं आहे. माझं असला आपण जबाबदार आहे, लोक जबाबदार नाही. आपली एनर्जी कशी ठेवतो त्याप्रमाणे आपल्याला अनुभव येतात पुढे जाऊन. स्टेप 2, माझी कशी एनर्जी असेल त्याप्रमाणे मला लोक रिॲक्ट होणार, माझ्या बरोबर घटना घडणार, माझी एनर्जी वेलकम करणार, जी एनर्जी मी कॅरी करते. स्टॅग्नंट एनर्जीला स्टॅग्नंट लोक एनकरेज करतात आणि अट्रॅक्ट करतात. कूल आणि क्लीन एनर्जीला तशी लोक अट्रॅक्ट होतात. इतकं मॅटर करतं आपण काय करतो रोज. असं ते घाण्याचा बैलासारखं जगत नाही बसायचं. आपली एकदम व्हर्साटाईल ठेवायची एनर्जी, अशी एकदम काय म्हणतो, अशी जिवंत. मरायचं सगळ्यांनाच आहे, इथे राहायला परमनंट आलो नाही आपण, पण असं तेजस्वी आणि असं जीवन जगावं,
की अगदी शेवटपर्यंत ते तेज आपल्या आत्म्याबरोबर वापस गेलं पाहिजे. तेजात तेज मिसळलं पाहिजे. म्हणून ते असं ह्याला लावल्यासारखं असं तेच 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 जगत नाही बसायचं. ना म्हातारं झालं म्हणून नाही, ना मग तरुण असलो म्हणून नाही. आउट ऑफ द बॉक्स जाऊन थोडस विचार करायचा, डोक्याला काम द्यायचं. म्हणजे मग जुन्या आठवणी, मग त्याच्या आहे ना चांगल्या आठवणी असल्या तर जुन्या आठवणी म्हणजे वाईटच असतात असं नाही बरं. आपल्याच मुलांचे बालपणाच्या आठवणी, आपल्या बरोबरच्या मित्रांच्या, मैत्रिणींच्या, कॉलेजच्या. पण त्याला सुद्धा किती चोथाच चरवण करत बसणार आपण. असं नाही का? ठीक आहे, हा झालं होतं, छान होतं, माझं कॉलेजचा ग्रुप होता, अमकं होतं ना, ठीक आहे. ते प्रेझेंट मध्ये जगलो आपण. ते मागे गेलं. आता पुढे, आत्ता, आत्ताच काय? म्हणून मागच्या चांगल्या असू दे नाही तर वाईट असू दे, त्याला चोथा चरवण करत बसायचं नाही घेऊन. खूप जास्त त्याला अंगाशी घेऊन धरून ठेवायचं नाही. फ्रेश एनर्जी, फ्रेश एअर. तुम्हाला ते बॉक्स मध्ये बंद करून ठेवलं तर तुम्ही म्हणाल अरे खिडकी खोला, सफोकेशन होत आहे. स्वच्छ चांगली ताजी हवा येऊ द्या, असं आपण म्हणतो की नाही घरात. मग आपण का नाही बंद खिडक्यांमध्ये जगत? जगावं ना तसंच. कशाला पाहिजे आपल्याला फ्रेश एअर? मग तिथे आपल्याला जाणवतं ना की नाही नाही नाही, दरवाजा खिडक्या उघडा. हा, कसं तरी होत आहे, सफोकेशन होत आहे. तसंच आपल्या विचारांचं पण ना खिडक्या उघडल्या पाहिजेत. अच्छा, आज थंड हवा येते, आज गरम हवा येते, आज आज कोंदट हवा आहे. हे सगळे अनुभव घ्या. काय काय विषय आहेत जगात, त्याच्याबद्दल चर्चा ऐकलं पाहिजे. त्याच्याबद्दल माहिती घेतली पाहिजे. त्याच्यानी आत्मा प्रगल्भ होत असतो. आत्मा शिकतोय सगळं, कारण आतमध्ये बसून. मी ऐकतो म्हणजे कोण असतं? मी नसून तो आत्मा आहे, तो ऐकत असतो. खूप सारं आहे, स्कोप आहे आजकाल नॉलेज मिळवायला. भरपूर गोष्टी आहेत. सोशल मीडियामुळे, युट्यूबमुळे ते खूप बेनिफिट आहे आज. कधी कधी चुकीच्या गोष्टी पण ऐकायला मिळतात, मग तिथे विवेक, कोणतं पाहायचं आणि कोणतं नाही बघायचं. आपल्याला ते कळलं पाहिजे. विषय थोडासा सुरुवात झाल्यानंतर लक्षात येतं, निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, चांगलं आहे, कामाचं आहे. ते तर प्रत्येकाचं प्रत्येकालाच डोकं लावावं लागेल. त्याच्यात नाही जास्त सांगू शकत. ते विवेकाचं काम आहे. पण असं आपली एनर्जी अशी मुव्हिंग ठेवली पाहिजे. रुटीन असू द्या ना, रुटीन तुमचं जे काय असेल ते. पण त्या रुटीन मध्ये जेव्हा आपण बसतो खुर्चीत, तेव्हा काहीतरी नवीन वाचन करा, पुस्तकं वाचा, वेगळे वेगळे विषय वाचा. आपण वाचनाचं पण लोक सांगतात नाही मला हेच आवडतं, मला तेच आवडतं. थोडस बॉर्डर क्रॉस करून कधी कधी जाऊन बघायचं, कसं वाटतंय. नाटक वाचलं, अमुक वाचलं, पण एकच एक नाही. मग सिरियलच बघितली, पुन्हा ती डर्टी एनर्जी. न्यूजच बघितल्या, पुन्हा डर्टी. न्यूज मध्ये सगळ्या दुनियाभरचं कळतं, म्हणून मी न्यूज बघतो. नाही, डर्टी एनर्जी, हार्श एनर्जी, डार्क एनर्जी, डिस्टर्बिंग एनर्जी, डिस्ट्रॅक्टिंग एनर्जी, खूप वेगळी विचित्र एनर्जी आहे न्यूज चॅनल्सची. तर ते एक मला सांगायचं होतं की एनर्जी अपग्रेड करत राहायची सतत आपली, चेंज करत राहायची. फ्रेश एनर्जी, नवीन 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 नदी असल्यासारखं जगायला शिकायचं, याला म्हणतात. आतमध्ये, पूर्वी मी सांगायची, मन मन हे नदीसारखं असावं. मनामध्ये स्टॅग्नंट नसावं मन, की जुनं 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 साठवून कचरा पाणी बसलाय. मन असं विचार असे रोजचे नव्हे, रोजचे नव्हे, रोजचे नव्हे. ते पूर्वी मी मनाबद्दल बोललेलं आहे. माझं एक सेशन म्हणजे माझं रेकॉर्डिंग पण आहे युट्यूब चॅनलवर. पण आता मी म्हणते की कर्मामध्ये सुद्धा नदी येऊ देत, गंगा वाहू देत. म्हणजे अंतर्बाह्य बदल हा तेव्हा घडतो. आपल्या व्यक्तिमत्वात दिसतो, डोळ्यात ते तेज येतं, ऑरा चेंज होतो, चेहऱ्यावरचं तेज बदलतं जेव्हा ज्ञान असतं माणसाकडे. डोळ्यात चमक येते, एक प्रकारची ज्ञानाची चमक. माणूस बघून कळतो की काय चालू आहे लाईफ मध्ये, कुठे कुठे स्टँड करतो. ते तू अगदी क्षणात कळतं, बघितलं की. तर तसं तसं पाहिजे, बदलत राहायचं. तर मग आपण या आपल्या
एम पर्यंत आपण पोचू शकणार. वायू लागी तरी सव्य वाम अंग, असे काय सांग सव्यसाची. रविबिंबा पाठपोट पाहू जाता नासेल सर्वथा निज दृष्टी, तैसी माझ्या ठाई सामान्य विशेष पार्था ही अशेष भाषा लोपे. अशेष म्हणजे सगळीच. तिथे काही उरत नाही, काही असं काही विशेषण लावू नाही शकत आपण, सर्व मीच आहे. मज अपाराते मोजशील किती, जाणोनी विभूती भिन्न भिन्न, म्हणून या काय बोलोनी या फार, विभूती विचार राहो आता. झालं माझं सांगून, आता मी काय याच्यावर बोलत नाही. खूप सांगितलं, सगळीकडे मी आहे. हे लास्ट सेंटेन्स आहे, तू त्याच्यात कमी जास्त काही करू नकोस. म्हणून या काय बोलोनी या फार, विभूती विचारस राहो आता. माझी आहे एकांशे व्यापिले हे विश्व, तरी भेदभाव सांडोनिया. सर्वत्र मी एक सारिखा मानून, करी गा भजन ऐक्य भावे. ज्ञानी जन रूपी वनासी वसंत, असे जो एकांत विरक्तांचा. जो का सर्व गुण ऐश्वर्य संपन्न, देव तो श्रीकृष्ण बोले ऐसे. सर्वत्र मी एक सारिखा मानून, करावे भजन ऐक्य भावे. अशा पद्धतीनं तू अखंड भजन कर, तल्लीन हो सगळ्यांमध्ये परब्रह्माला पाहून. ज्ञानी जन रूपी वनासी वसंत, असे जो एकांत विरक्तांचा. अशा पद्धतीनं सत्याचं ज्ञान संपादन करून सर्वांमध्ये राहूनही आपण एकांत अनुभवू शकतो. कारण एकांत कसा, त्याचं कारण सगळा तोच आहे ना. म्हणजे अल्टिमेटली आपणही तोच. म्हणजे काय, कोणीच नाहीये, वेगळं कोणी नाहीये. आपण जेव्हा बसलेलो असतो तेव्हा मीच असते, इथे दुसरं कोणी नसतं, एकटी असेल. मग आपण म्हणतो मी एकांतात बसलेली असते, किंवा मी एकांत मला आवडतो. म्हणजे काय त्याचा अर्थ आहे की इथे मीच आहे, दुसरं कोणी नाही. पण जेव्हा हा दृष्टिकोन आपण जगात जगताना करतो, तेव्हा सगळे असतात पण तिथे मीच आहे. आणि अशा पद्धतीनं तो एकांत असतो. आणि त्याचा इथे उल्लेख केलेला आहे. ज्ञानी जनरूपी वनासी वसंत, असे जो एकांत विरक्तांचा. जो का सर्व गुण ऐश्वर्य संपन्न, देव तो श्रीकृष्ण बोले ऐसे. तो सांगतोय, ऐकोनी ते बोल पार्थ म्हणे स्वामी, सांगत आहे तुम्ही काय आम्हा. सांडावया भेद आम्ही तुम्हाहुनी, असे काय असो काय भिन्न भगवंता. भेद तो निराळा आम्हीही निराळे, ऐसे तो उरले नाही आता. अहो लोका लागी म्हणे हा भास्कर, लोक हो अंधार दूर सारा. परी कैसे म्हणू तुझ अविचारी, मज काय तरी शोभेल ते. मुखी तुझे नाम येता एक वेळ, भेद तो राहील कैसा कोठे. एक वेळ तुझे नाम येता कानी, भेद तो पळोनी जाय दुरी. ऐसा जो तू ईश परब्रह्म पूर्ण, सुदैवे स्वाधीन होसी आज. तरी आता कोणे कोठे कैसा देवा, भेद तो पहावा सांगे मज. तरी आता कोणे कोठे कैसा देवा, भेद तो पहावा सांगे मज. उष्मा होय ऐसे म्हणेल का कोणी, गाभारा रिगोनी चंद्राचिया. उष्मा म्हणजे उकाडा. उष्मा होय ऐसे म्हणेल का कोणी, गाभारा रिघोनी चंद्राचिया. चंद्राच्या आतमध्ये जाऊन कोणी म्हणेल का असं. तुझे मज साच घडले दर्शन, उरेल कोठून भेद आता. ते इतकं सुंदर तू मला सगळा पूर्ण विस्तार तू सांगितला ज्ञानाचा. आता तो भेद उरणार नाही आणि शक्यही नाहीये. वरी थोरपणे सांगत असा माते, सोडावे भेदाते म्हणून या. करोनी श्रवण पार्थाचे भाषण, स्वभावे श्रीकृष्ण संतोषला. तया जीवे भावे आलिंगोनी मग, म्हणे नको राग मानू पार्था. भेदाची या मार्गे तुझ पंडुसुता, सांगितली कथा विभूतींची. ती तुझ अभेद भावे धनंजया, सर्वथा प्रत्यया आली की ना. हेची पहावया आम्ही क्षणभरी, ऐसे बाह्यात्कारी बोललो. चेक करायला बोललो, तुला कळलंय की नाही. अजून भेद अभेद राहणार असेल, भेदभाव तर म्हणजे नाहीच कळलं काही. अजूनही काळजा वाटणार असतील तर नाहीच कळलं, शंका येणार असतील तर नाहीच कळले.
अजूनही कर्म मी करतोय असं वाटणार असेल तर कळलंच नाही. ते चेक करायला श्रीकृष्ण परमात्मा असं बोलला. तव कळो आले तुझ्या चित्ती खासा अभेदाचा ठसा उमटला. तुझ्या हृदयावर छापा पडलेला आहे माझ्या ज्ञानाचा. आता तू विचित्र पद्धतीनं विचार करणार नाहीस, कर्म त्याहून करणार नाहीस. विभूतीचे ज्ञान तुझं झाले चांग, ऐसे तो श्रीरंग बोले तेव्हा. पार्थ म्हणे मज विभूतीचे ज्ञान झाले की न जाण तुझे तुच. कारण माझ्या तूच आहे, तुलाच माहिती. परिधृत राष्ट्र राहे उदासीन, पार्था लागी ऐसा आला नाही. पार्थ म्हणे मज विभूतीचे ज्ञान झाले की न जाण तुझे तुच. परी तुची एक विश्वी भरिलासी, हे तो प्रत्ययासी आले माझ्या. पार्थाला तर कळून चुकलं. आता पुढे बघूया. पार्था लागी ऐसा आला जो प्रत्यय, सांगे तो संजय धृतराष्ट्रा. त्याला तर अनुभव आला. आता बाबा तू बोल. पण इथे अवस्था काय आहे? परिधृतराष्ट्र राहे उदासीन, पाहोनी ये खिन्न संजय तो. आता इथे दृष्टीहीनता नुसती बाह्य स्वरूपात नसून धृतराष्ट्राच्या बाबतीत अंतर्दृष्टी पण त्याची नसलेली, म्हणजे दृष्टीहीन आहे तो. एवढं महत्भाग्य असूनही तो काही हे झाला नाही, त्याला काहीच कळलं नाही. आणि तो उदासीन म्हणजे त्यांनी काही रिॲक्टच नाही केलं. त्याला काही फरकच नाही पडलेला एवढं उत्तम ज्ञान विभूती योग सारखं ऐकून. आणि तो संजय पण खिन्न झाला बिचारा. म्हणे आले भाग्य दवडावे दूर, नवे का साचार आश्चर्य हे. हे तो साच ह्याची ह्यासी बाह्य दृष्टी नाही, परी अंतरी ही आंधळा हा. ते बघा तेच बोललंय. बाह्य दृष्टी आणि अंतर्दृष्टी. बाह्य दृष्टी आंधळी असेल पण अंतर्दृष्टी जागृत असेल तर तो तसाही निभावून जातो, दृष्टी नसलेला माणूस. पण जर आतली दृष्टी नसेल तर काही उपयोग नाही. अंतर दृष्टी ओपन होणं फार आवश्यक आहे. आतला डोळा, तिसरा डोळा म्हणतात त्याला, थर्ड आय, आज्ञाचक्र, ते ओपन होणं फार आवश्यक आहे. आज्ञाचक्र विजडम, विजडमचं प्लेस आहे. अंडरस्टँडिंग, आज्ञाचक्र ते उघडणं फार आवश्यक आहे. आणि ते ज्ञानानेच उघडतं, त्याच्याशिवाय नाही उघडत. हे तो साच यासी बाह्य दृष्टी नाही, परी अंतरी ही आंधळा हा. असो आता देखा कैसा तो अर्जुन स्वहिताचा मान वाढविल. कैसी तयाची या चित्ता माझी भली, उत्कंठा आगळी उपजली. मनी म्हणे सर्व विश्व हरिमय, ऐसा जो प्रत्यय अंतरीचा. आतमध्ये तर कळू आलं, पण आता बघायची इच्छा होते. मनुष्य स्वभाव आहे हा. आपल्याला जे जाणवतं आतून ते बघावं पण वाटतं. म्हणजे कसं, आता आपल्याला कळतं. एक एक आनंद म्हणजे आध्यात्मिक पद्धतीनं मी सांगते थोडं त्या बेसवर. आणि आपल्या मटेरियल फील्ड मध्ये पण आपण हे सांगते मी एक्झाम्पल देऊन. आतमध्ये भावना उचंबळून येतात परमात्म्याच्या, भक्ती वाढते, प्रेम येतं, सगळ्या अनुभूती येतात. पण तरीही आपल्याला परमात्म्याचं रूप, त्याचा प्रेझेन्स पुन्हा एकदा फिजिकली अनुभव असं वाटतं. आणि मग आपल्याला असे दृष्टांत येतात किंवा मंदिरात गेल्यावर अनुभूती येतात आणि त्याचं प्राकट्य आपल्याला होतं. म्हणजे काय, की नुसतं आतून गॅरंटी आतून अनुभवलं तरी पुन्हा आपल्याला बाह्य दृष्टीनं बघावं वाटतं. तो मोहच आहे, तो मोह पडतो, आपलं समाधान होत नाही. तसंच अर्जुनाचं झालंय. अंतरातून तो कळला पण बघावं वाटतंय आता ते हरिमय विश्व बघावं वाटतंय त्याला. आणि कोणाला नाही वाटणार ते बघावं. ह्याची दोन्ही डोळा पाहावे, मनी म्हणे सर्व विश्व हरिमय, ऐसा जो प्रत्यय अंतरीचा. तोची या दृष्टीसी दिसो मूर्तिमंत, हेची एका अर्थ जीवा लागी. आता पुढची इच्छा झाली, एक झाली की दुसरी इच्छा होते. मनुष्य स्वभाव थांबत नाही, इच्छा थांबत नाही. पण ही चांगली आहे म्हणून चांगली गोष्ट आहे. पण मटेरियल याच्यामध्ये अशा एकावर एक इच्छा, आपल्याला एकदा खाल्लं गुलाबजाम छान वाटला म्हणून आपण काही तृप्त होत नाही परमनंट बेसिस. पुन्हा कधीतरी आपण सण आला तर हा नाही आपण गुलाबजामच आणू. एक्झाम्पल आहे.
असं वाटतं, म्हणजे काही तृप्ती होत नाही. तर ती इच्छा, परमात्म्याच्या दर्शनाची इच्छा असणं तितकंसं फारसं वाईट नाही. ती पण तिथेही कधी अडकायला लागलो तर ती वाईट अवस्था आहे बरं, तेही सांगते. ह्याच्यातही जर अडकायला लागलं, परब्रह्माचा दृष्टांत व्हावा, दर्शन व्हावं, तूच सारखं दिसू दे, तेच बघत राहायचंय, तेव्हाही ते सांगतात आता तू अति होतंय तुझं, तू याच्यातही अडकायला लागला. कशातच नाही अडकायचंय, शून्यात जायचंय. त्यामुळे तेही अति व्हायला लागलं की अडकणं सुरू होतं. म्हणून इच्छा, उत्कट इच्छा किती लिमिट पर्यंत ठेवायची आणि कशाची ठेवायची याला सुद्धा लिमिट आहे. तोची या दृष्टीसी दिसो मूर्तिमंत, हेची एक अर्थ जीवा लागी. याची दोन्ही डोळा पाहावे सकळ, व्यापक वेल्हाळ विश्वरूप. ऐसी उत्कटेच्छा धरी तो साचार, भाग्य त्याचे थोर म्हणून या. पार्थ वाटे शाखा कल्पतरुचीच, म्हणून नाहीच वांझ फुले. देखा जे जे येई तयाची या मुखे, ते ते देव सुखे साच करी. विषा ही सकट आपणची झाला, प्रल्हादाच्या बोलासाठी जोका. तोची परमात्मा देव अजिभला, सद्गुरु लाभला पार्थ लागी. मग विश्वरूप पुसावयासाठी, कैसा तो किरीटी प्रवर्तेल. ऐकावी ती कथा पुढे श्रोतृजने, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. कोणाला नाही वाटणार? परब्रह्म परमात्मा श्रीकृष्ण स्वतः गुरु झालेला आहे, तर त्याला त्याचं रूप बघण्याचा मोह अगदी प्रत्येकाला होईल. की आता तू विभूती सगळ्यात हे कळलं, आता मला बघू दे एकदा डोळ्यांनी. ही माझी इच्छा पूर्ण होऊ दे, तुझं स्वरूप मला दिसू दे. म्हणजे कसं की अगदी कोरलं जाईल ते सर्व अंतर्बाह्य दृष्टीवर, हृदयावर, आत्म्यावर. आणि मग मला त्याच्या पलीकडे काही दिसणार नाही. तर त्यामुळे ही उत्कट इच्छा प्रत्येक ह्या पद्धतीच्या भक्ताला नक्कीच होईल. इति श्री स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी दशमोध्याय. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. आपण थांबू इथे. कोणाला काही सांगायचं, शेअर करायचं असेल तर बोल. काही मला एक क्वेरी विचारायची आहे. हम्म. आजची सुरुवात जेव्हा तू केली ना पहिल्या ओळीपासूनच, तर त्या अवगुणांमध्येही मी आहे असा उल्लेख आलाय. आणि हम्म. मागच्या वेळेस आपण जिथे थांबलो होतो तेव्हा आपण या नोटवर थांबलेलो की कसं उत्तमातच मी आहे. म्हणजे एक उदाहरण होतं की गंगेत मी आहे, गटारात मी आहे असं म्हणत नाहीये परब्रह्म, असं हो. एक उदाहरण गेलं होतं मागच्या ह्याच्यामध्ये. आणि ज्या नोटला आपण थांबलो होतो की उत्तमातच तो आहे, आणि हो. आज आपण ज्या नोटला सुरुवात केली त्याच्यामध्ये अवगुणांमध्ये पण मी आहे असा एक उल्लेख आला. तर त्याचं थोडंसं विवेचन करणं, कारण ते फक्त एक लाईन मध्ये आपलं पुढे सरकलं, तर ते थोडंसं हो. जाणून घ्यायला. म्हणजे काय की चोरी करतो तो माणसातही चोरीची भावना निर्माण होते, पण त्या माणसात मीच आहे ना. किंवा एखादा व्यसन करतोय कशाचंही, ड्रग्ज म्हणा, अल्कोहोल म्हणा, त्याला जशी आपली चांगली इच्छा असते, मदत करण्याची इच्छा, दयाभाव किंवा प्रेम करण्याची इच्छा सर्वांवर, ती सुद्धा दैवी आहे. तशीच एखाद्याचे चोरट्यापणाची जी त्याच्यातल्या ज्या इच्छा आहेत आणि एनर्जीज आहेत, त्या मग त्याच्याने न होऊ शकत, त्या सुद्धा विश्व नियंत्याच्याच आहेत. पण तिथे त्याच्या वासना व त्याच्यावर ओव्हरलॅप होतात, त्यामुळे त्या वाढत जातात. त्या जीवात्म्याच्या त्याच्यामध्ये ईश्वरी अंश आहे. पण एक चोरी केली, आता आता आपली छोटी मुलं असतात, किंवा चोर पहिल्यांदा बनतो कसा, एखादा अल्कोहोल किंवा ड्रगिस्ट बनतो कसा, तो पहिल्यांदा खातो किंवा पहिल्यांदा दारू पितो किंवा पहिल्यांदा चोरी करतो. तर लगेचच त्याला मोठी शिक्षा होते का, फासावर दिलं जातं का चोराला, किंवा त्याला समाज हे करतो का एकदा दारू प्यायली म्हणून? नाही. तर तिथे त्याच्या जीवात्म्याचं हे काम आहे की एकदा अनुभव घेतला त्याने तिथे थांबलं पाहिजे. पण तो थांबत नाही, म्हणून तो नाशास प्राप्त होतो, म्हणजे वाईट ह्याला जातो. पण म्हणून त्याच्यातली आतली इच्छा जी आहे, जी चांगल्या एनर्जीतली आहे,
तशीच वाईटातली इच्छा पण परमात्म्याचीच आहे. पण विवेक नाही म्हणा किंवा पूर्वकर्म, पूर्वजन्म कर्म ते असल्यामुळे त्या तो बहात जातो आणि त्याचं प्रेझेंट कर्म बिघडतं आणि फ्युचर खराब होतं. अशी ती चेन आहे, मग अशी मी सांगितलं त्याप्रमाणे. आणि म्हणून त्यांनी म्हणलंय, स्पष्टपणे चोरी चाले चव्हाट्यात, परी नाही येत निवाराया. छळी तया माझी ऐसेच एका दिवत, विभूती निभ्रांत माझीच ती. म्हणजे ते का सांगतोय तो? कारण द्यूत खेळून हरवलंय ना यांना, पांडवांना. तर तो म्हणतो त्यांच्यातही मीच आहे, त्यामुळे तू फार त्यांच्याबद्दल राग नको ठेवू. आणि म्हणून एंड त्याने केला की भेद अभेद बघू नकोस, कमी जास्त बघू नकोस, सगळ्यांमध्ये मीच आहे, प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये मीच आहे. हा, एखादा तो चांगल्यासाठी वापरतो, एखादा वाईट कामासाठी वापरतो, पण शेवटी माझीच शक्ती आहे. आणि मग त्याचे कॉन्सिक्वेन्सेस त्या सोलला भोगावे लागतात. कारण पुन्हा आपल्या ह्युमन लाईफ मध्ये हायर कॉन्शियसनेस विवेकाचा स्पेशली टाकलेला आहे. प्रत्येकाला फ्री विल दिलेला आहे, फ्री विल, FREEWILL, विल, फ्री विल. तर ते फ्री विल किती वापरलं आणि किती नशा केला हे त्याच्यावर आहे. त्यामुळे तो शेवटी नाशच प्राप्त होतो किंवा चुकीच्या मार्गाला जातो त्याचा जर्नी, किंवा त्याला सफरिंग येतं. जसं आपणही खूप दया, खूप दया, खूप दया, तर ती खूप दया पण कुठेतरी एक्स्ट्रीम होते. त्यामुळे खूप प्रेम. आज बघ, ते जे मीरेचं हे झालं ना आपलं सेशन, त्याच्यात त्या सरांनी जे पुस्तक सांगितलं ते मी मीराचरित इमिजिएट ऑन द स्पॉट ऑर्डर केलं होतं. ते आता माझं 3-4 दिवसापूर्वी संपलं. तर त्या चरित्रात सुद्धा मीरेला जो विरह आहे श्रीकृष्णाचा, आणि तो तिचं जे प्रेम आहे किंवा ती जी काही तिची भक्ती आहे, ती एका सर्टन लेवलला जाऊन तिला तो दिसतोय, त्याच्याबरोबर ती नाचतीये, गातीये, दुःख हे करतीये. पण एका टाइमला जाऊन श्रीकृष्ण परमात्मा तिलाही सांगतो की आता हे तू अनुभवलं, तुझं आता ते तेवढंच नाहीये, तुला वाटायचंय ते, तुला तेच घेऊन नाही बसायचंय, तुला ते द्यायचंय आता. ते ती करू नाही शकत ते पण, कारण ती विरहातच इतकी असते की ते वेगळीच आहे, म्हणजे तिचा जर्नी. ती त्यालाही क्षमा मागते की मी, तुम्ही म्हणला त्याप्रमाणे मी काही समाजाचं हे करू नाही शकले जेवढे ते. कारण त्यांनी सांगितलं तुला नुसतं दर्शन घेतलं तरी कल्याण होईल, तुला स्पर्श करेल त्याचंही कल्याण होईल, किंवा तू एखाद्याला सल्ला दिलास, तुझे विचार ऐकेल त्याचंही कल्याण होईल. तर तुझ्या नुसत्या प्रेझेन्सने सगळ्यांचं कल्याण होणार आहे. तर तू तिथे बसणं, समाजामध्ये जाणं आवश्यक आहे. पण ती म्हणते मला तेही शक्य नाही. तर मला म्हणायचं हे की ते वापरायचंय किती, त्याच्यात अडकून किती पडायचंय, तिथे सुद्धा चांगल्या गुणांना सुद्धा लिमिटेशन येते. मग वाईटांना का नाही येणार? वाईटांचं सुद्धा, वाईट काम करत 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 थांबलं पाहिजे. ते थांबणं फ्री विल दिलेलं आहे. तिथे मात्र तो आपलं हे काढून घेतो की आता तुमचं तुम्ही भोगा, दोन्हीचे कॉन्सिक्वेन्सेस. तर त्या म्हणून त्यांनी म्हटलंय की छळी तया माझी ऐसेच एका द्यूत, विभूती निभ्रांत माझीच ती. तर ते जे काही तुझ्या बरोबर वागले ते करून, द्यूत खेळून तुम्हाला हरवलं आणि युद्धाच्या दरवाज्यावर आणून सोडलेलं आहे, ते सुद्धा, त्यांची बुद्धी सुद्धा माझीच आहे. कशी काय? तर ती दुसऱ्या अँगलनी पण सांगते. आता रावणाने सीतेला उचलून नेलं, पण मुळात रावण म्हणून किंवा हिरण्यकश्यपूनी प्रल्हादाला काय आगीत टाकलं, तेलात हे केलं, डोंगरावरनं ढकललं, ही जी त्याची वाईट वृत्ती होती. ते जे त्याचे अवतार आहेत, हिरण्यकश्यपूचा अवतार, रावणाचा अवतार, आणि तिसरा अजून एक आहे, अं, ते 100 अपराध कोणाचे होतात, श्रीकृष्णाचा भाऊ असतो तो, कझिन ब्रदर, ते तिसरा जन्म. असे 3 जन्म त्याच्या दरवाजात उभ्या असलेल्या द्वारपालाचे आहेत. म्हणजे काय की तो त्याचाच आहे शेवटी. पण आहेत ना ते 3 गुण वेगळे, ते 3 दुष्ट गुण आहेत ना,
प्रल्हादाला ज्यांनी त्रास दिला तो हिरण्यकश्यपू मधला दुष्ट गुण आहे म्हणून तो पार्षद हो नाही असं म्हणू नाही शकत हरीचा. तो हरीचा हरिहराचा पार्षदच आहे म्हणजे तो विष्णूचा पार्षदच होता. पण त्याला शाप मिळाला म्हणून तो दुष्ट कर्म करत होता. पुन्हा त्याला कृपा झाली म्हणून तो झालेला होता कृपा म्हणून तो परत वापस त्याला विष्णूकडनंच मारला जाऊन वापस गेला. म्हणजे काही रावण किंवा हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष हे जे दोन पार्षदांचे पुनर्जन्म आहेत तीन, तर ते काही वाईट नाही ठरू शकत. तसंच धृतराष्ट्राच्या मुलांनी जे द्यूत खेळला ते सुद्धा माझेच अंश आहेत आणि ते गुणही माझेच आहेत. हा त्यांनी अति केलं कारण ते तशी स्टोरी होती सगळी. डिवाइन प्लॅन होता. स्टोरी म्हणजे डिवाइन प्लॅन आहे तो. त्यामुळे ते तसंच करणार पण ही शेवटी इच्छा माझीच. आणि मागच्या वेळेला जे होतं काय उल्लेख होता आपला गंगेचं होतं आणि अं, ते वाक्य नाही आता आठवते मला कुठे होतं ते. गंगेमध्ये मीच आहे काय काय रेफरन्स दिला होता मी मला आता आठवत नाहीये. नाही, ओव्हरऑल आपला मुद्दा हा होता की उत्तमात उत्तम जे आहे त्या सगळ्यात मी आहे, हो उत्तम गोष्टींमध्ये. आणि आजच्या आपल्या ह्याच्यामध्ये अवगुणातही मी आहे, हा हो जो तो रेफरन्स ह्याच्यासाठी आहे. सांगतोय कारण त्याला शेवटी नाहीतर मग फक्त अर्जुन किंवा आपण फक्त चांगलं चांगलं आहे त्याच्यात परमात्मा आहे मग दुसऱ्यांना आपण हे करू पण त्याच्यातही आत्मस्वरूपात परमात्माच आहे ना. म्हणजे त्याचे गुणही परमात्म्याचेच आहेत. हे कुठेतरी त्याला समजावून द्यावंच लागेल. आणि म्हणून तो आता शेवटला सांगतोय की तू भेद करू नकोस. त्याच्यात आहे पण पुन्हा विवेकाची कमी असल्यामुळे ती एक्सटेंड होते. कार्मिकल कनेक्शन आहे आणि म्हणून फ्री विल चुकीच्या पद्धतीने वापरल्यामुळे पुढे स्टोरी वेगळी जाते. म्हणजे इव्हन धृतराष्ट्राच्या मुलांना सुद्धा थांबवलं जात होतं पण ते थांबले का कारण त्यांची फ्री विल ही होती की आम्ही जे करतोय ते करेक्ट आहे आणि तशी ते ऍक्शन घेत गेले. ते थांबले नाहीत. मग तिथेच लिमिट संपलं. पण तो गुण शेवटी तो म्हणतोय माझाच आहे. म्हणजे त्याच्यात तू पुन्हा वाईट वाटून घेऊ नकोस. ही सगळी माझी कथा आहे आणि हा सगळा माझा ड्रामा आहे असं तो सांगतो. ओके. आणि मला हे पेज नंबर सांग ना, आता चोरीच्या रेफरन्स वालं जे आहे ना त्याचं पेज नंबर काय आहे? त्याचं 272 तुझ्याकडे हे आहे का पोथी आहे का? हो, आहे हा आहे. 36वा श्लोक आहे. आपण जिथून सुरुवात केली आज. ओके ओके, चालेल. ठीक आहे थँक्यू थांबवूया. ताई. ओके. चालेल.